हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या कम्प्युटर सर्च 2.0 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण पाहणार आहोत MSCITची फायनल एक्झाम 11 जून 2024 पासून सुरू होत आहे। तर त्या एक्झाममध्ये आपल्याला कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात, कशा प्रकारे सोडवायचं आहे, मार्किंग पद्धत काय आहे, तर या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि आजचा व्हिडिओ हा इंग्लिश लँग्वेजमध्ये होणार आहे। तर चला करूया आपल्या व्हिडिओला सुरू। तर बघा, आपली फायनल एक्झाम इथे सुरू झालेली आहे। तुम्हाला अशाच प्रकारचं लेआउट तुम्हाला तुमच्या फायनल एक्झाममध्ये दिसणार आहे। आणि इकडे बघा 60 मिनिटाचा आपला टाइम काउंटडाऊन इथे टायमिंग सुरू झालेला आहे। त्यानंतर इकडे विथ कॅन्डिडेटचं नाव आहे, सीट नंबर असणार आहे, याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स 50 असणार आहे आणि प्रत्येक क्वेश्चन्सला 1 मार्क आहे। ऑब्जेक्टिव्हचे आपल्याला 15 क्वेश्चन्स विचारले जातात आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये पास होण्याकरिता 15 पैकी 6 मार्काची आवश्यकता आहे। प्रॅक्टिकलचे 35 क्वेश्चन्स विचारले जातात, तर प्रॅक्टिकलमध्ये 35 पैकी 14 मार्काची आवश्यकता आहे। म्हणजेच एकूण तुम्ही ऑब्जेक्टिव्हचे 6 आणि प्रॅक्टिकलचे 14 असे तुम्ही 20 मार्कातसुद्धा MSCITची फायनल एक्झाम पास होऊ शकता। तर बघा, आपले MSCITची फायनल एक्झाम 50 मार्काची असणार आहे आणि 50 मार्क तुमचे इरा सेशन तुम्ही जे सोडवलं असेल सेंटरवर ते इराचे 50 आणि हे 50 मिळून आपल्याला 100 मार्काचं सर्टिफिकेट आपल्याला मिळत असते। तर बघा, याच्यातनी लेवल 1 मध्ये लो डिफिकल्टीचे क्वेश्चन्स विचारले जाणार आहे, त्यामध्ये ऑब्जेक्टिव्हचे 6 आहे आणि प्रॅक्टिकलचे सुद्धा 14 क्वेश्चन्स याच्यातनी दिलेले आहे। लेवल 2 मध्ये मीडियम डिफिकल्टीचे क्वेश्चन विचारले जातात आणि याच्यामध्ये सुद्धा 6 ऑब्जेक्टिव्ह आहे आणि 14 प्रॅक्टिकल आहे। त्यानंतर लेवल 3 मध्ये हाय डिफिकल्टीचे क्वेश्चन विचारले जातात, याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्हचे 3 क्वेश्चन्स आणि प्रॅक्टिकलचे 7 क्वेश्चन्स दिलेले आहेत। तर एकूण आपल्याला 50 क्वेश्चन्स सोडवायचे आहेत। तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तर बघा, पहिले मी ऑब्जेक्टिव्ह सोडून घेतो लेवल 1 मधलं। युटिलिटीज आर ऑल्सो नोन ॲज सर्व्हिस प्रोग्राम, तर युटिलिटीला सर्व्हिस प्रोग्रामसुद्धा म्हटलं जाते म्हणते, तर ट्रू आहे। ISP स्टँड फॉर, तर ISPला काय म्हटलं जाते बघा, तर इंटरनेट सर्व्हिस प्रोवायडर म्हटले जाते। मूव्हिंग अराउंड द वेब फ्रॉम वन साइड टू अनदर इज रेफर टू अस म्हटलेलं आहे, तर त्याला नेव्हिगेशन म्हटले जाते, लिंकिंग म्हटले जाते। MICR कॅन बी यूज टू रीड डाटा फ्रॉम चेक इन अ बँक म्हटलेला आहे, तर MICRचा वापर बँकेमध्ये रीड करण्यासाठी केला जातो म्हणत आहे, तर बरोबर आहे। ट्रॅकबॉल इज नॉट अ पॉइंटिंग डिव्हाइस म्हणत आहे, तर ट्रॅकबॉल इज पॉइंटिंग डिव्हाइस नाही आहे म्हणत आहे, तर चूक आहे, म्हणजे फॉल्स आहे, पॉइंटिंग डिव्हाइस आहे ते। द डॅश कनेक्ट ऑल सिस्टीम कॉम्पोनेंट अँड अलाउ इनपुट अँड आउटपुट डिव्हाइसेस टू कम्युनिकेट विथ द सिस्टीम युनिट म्हटलेलं आहे, तर त्याला सिस्टीम बोर्ड म्हटले जाते। तर अशा प्रकारे आपलं ऑब्जेक्टिव्ह संपूर्ण सोडवणं झालेलं आहे लेवल 1 मधलं। त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकल सोडवायचं आहे। तर पहिला क्वेश्चन्स लावा इथून प्रॅक्टिकलचा। रिनेम द फाईल रोज ॲज सनफ्लावर JPG स्टोअर इन वेब फोल्डर म्हणत आहे, तर वेब फोल्डरमध्ये असलेले रोज फाईलला सनफ्लावर हे नाव द्यायचं आहे, म्हणजेच नवीन नाव द्यायचं आहे। तर त्यासाठी वेब फोल्डरमध्ये जा, रोज फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा आणि इथून तिला रिनेम करायचं आहे, कारण तिला नवीन नाव द्या म्हणत आहे। कोणतं द्यायचं आहे? सनफ्लावर, तर याला सनफ्लावर नाव टाईप करायचं आहे। अशा प्रकारे सनफ्लावर नाव टाईप करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे बाहेर क्लिक करून। त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, rename the file image to JPG as graphic to store in support to home to index to graphics folder म्हटलेलं आहे। तर आपल्याला सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समधल्या ग्राफिक्स फोल्डरमध्ये असलेले image2 हे फाईल graphic2 या नावानं रिनेम करायचं आपल्याला। तर सपोर्टमध्ये जा, होममध्ये जायचं आहे, इंडेक्समध्ये जा, ग्राफिक्समध्ये जायचं आहे आणि बघा इथे image2 फाईल दिलेला आहे, त्याला graphic2 हे नाव द्यायचं आहे। तर राईट क्लिक करा आणि इथून त्याला रिनेम करून घ्यायचं आहे। रिनेम केल्यानंतर बघा त्यातनी आपल्याला ग्राफिक नाव टाईप करायचं आहे अशा प्रकारे।
आणि त्याच्या पुढे 2 टाईप करा. ग्राफिक 2 म्हणत आहे तर ग्राफिक 2 नाव टाईप द्यायचं आहे. बाहेर क्लिक करा कुठं पण आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. तर अशाच प्रकारचे तुम्हाला फायनल एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारले जातात. याच्यासारखेच असतात ते सर्व क्वेश्चन्स, सिमिलर असतात याच्यासारखेच. काही क्वेश्चन्स याच्यातलेच असतात आणि काही याच्यासारखे असतात. त्यानंतर बघा 3 नंबरचा क्वेश्चन्स, कॉपी द फाईल मूव माऊस फ्रॉम हार्डवेअर फोल्डर टू कलर टू अदर म्हणत आहे. तर आपल्याला कलरमध्ये अदर फोल्डरमध्ये असलेले माऊस फाईल आपल्याला कॉपी करायचा आहे. तर बघा कशातून म्हणत आहे, माऊस फाईल म्हणत आहे हार्डवेअर फोल्डरमधून. तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा, माऊस फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा आणि इथून तिला कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी झाल्यानंतर कशातनी पेस्ट करा म्हणते, कलरमधल्या अदरमध्ये. तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, कलरमध्ये जायचं आहे, त्यानंतर इथून अदरमध्ये जा आणि ते कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन पहा, फ्रॉम द गिवन वर्ड डॉक्युमेंट चेंज द फॉन्ट स्टाईल ऑफ फर्स्ट सेंटेन्स टू बोल्ड अँड फॉन्ट नेम टू एरियल म्हणत आहे. तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये पहिल्या वाक्याला आपल्याला काय करायचं आहे, बोल्ड करायचं आहे आणि त्याचा फॉन्ट एरियल करायचा आहे. तर पहिल्या वाक्याला सिलेक्शन करा. सिलेक्शन करून झाल्यानंतर बघा इथून त्याला बोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर त्याचा फॉन्टची जी स्टाईल आहे ती एरियल करायची आहे. तर फॉन्टमध्ये जा, सर्व फॉन्ट अल्फाबेटनुसार दिलेला आहे. तर आपल्याला एवर शोधायचा एरियल. बघा इथे दिलेला एरियल फॉन्ट दिला आपण आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, you have created a web page using MS Word. You want to see how to this document will look in a web browser. How will you switch to web layout view म्हणत आहे. तर बघा आपण एक वेब पेज बनवलेला आहे MS वर्डचा वापर करून आणि ते डॉक्युमेंट आपल्याला वेब ब्राउझरवर टाकायचं आहे. तर ते कशा प्रकारे दिसेल हे आपल्याला पहिलेच पाहायचं आहे. तर त्यासाठी बघा व्ह्यू टॅबवर जायचं आहे आणि ज्यातून वेब लेआउट इथून घ्यायचं आहे. तर बघा ते वेब पेजवर टाकल्यानंतर ते अशा प्रकारे दिसणार आहे. हा व्ह्यू आपण पाहिलेला आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, अप्लाय सेंच्युरी फॉन्ट टू द एंटायर डॉक्युमेंट म्हणत आहे. तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटला, संपूर्ण डॉक्युमेंटला सेंच्युरी नावाचा याच्यातनी फॉन्ट द्यायचा आहे. तर कुठे एक सिंगल क्लिक करा, Ctrl+A न ऑल सिलेक्शन करा किंवा सिलेक्शन मशीनमध्ये जाऊन इथून सिलेक्शन ऑल करू शकता तुम्ही. तर सर्व सिलेक्शन करून घ्या आणि त्याचा फॉन्ट कोणता करायचा आहे, सेंच्युरी. तर फॉन्टमध्ये जा, सर्व फॉन्ट हे अल्फाबेटनुसार दिलेला आहे. तर सीवर शोधायचा आहे सेंच्युरी. तर बघा इथं सीवर सेंच्युरी फॉन्ट दिलेला आहे. फॉन्ट घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, ऑटोमॅटिकली फिल इन अ सर्व्हिस ऑफ व्हॅल्यू स्टार्टिंग फ्रॉम 21 to 22 इन सेल रेंज A15 to A13 म्हटलेलं आहे. तर बघा ऑटोमॅटिक फिल करायचं आपल्याला, सिरीज काढायची आहे. कुठं काढायची आहे, A15 मध्ये. तर A15 मध्ये क्लिक करा या ठिकाणी. त्यानंतर पहिल्याच्यातनी 21 टाका, एंटर करा. त्याच्या खाली 22 टाकायचं आहे, एंटर करा. आणि त्यानंतर सिरीज काढण्यासाठी या दोघालाही एकत्र सिलेक्शन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि सिलेक्शन करून झाल्यानंतर बघा इथे कोणत्यातनी डॉट आहे त्या डॉटवर अशा प्रकारे कर्सर ठेवा आणि A30 पर्यंत ओढत न्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे. तर बघा सिरीज निघालेली आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, इन द गिवन स्प्रेडशीट अनमर्ज सेल B2 अँड स्प्लिट इन टू मल्टिपल सेल्स म्हटलेलं आहे. तर B2 या सेलला अनमर्ज करायचं आहे. तर B2 या सेलला सिलेक्शन करून घ्या आणि ते मर्ज अँड सेंटरमध्ये जाऊन इथून अनमर्ज सेलवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, क्रिएट ॲडिशनल 9 स्लाइड इन द गिवन MS पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये म्हणत आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 9 स्लाइड घ्या म्हटलेलं आहे. तर कोणत्याही स्लाइडचं नाव सांगितलेलं नाही, त्यामुळे या वरच्या स्लाइडवर जाऊन, वरच्या ऑप्शनवर जाऊन आपल्याला 9 स्लाइड घ्यायचे आहे आणि पहिली स्लाइड मिळून आपल्या 10 स्लाइड होणार आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, इन द गिवन प्रेझेंटेशन अप्लाय सुपरस्क्रिप्ट इफेक्ट टू द टायटल टेक्स्ट डिपेंडन्सीज अँड रिसोर्सेस प्रेझेंट ऑन स्लाइड नंबर 9 म्हटलेलं आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड क्रमांक 9 मध्ये असलेले डिपेंडन्सीज अँड रिसोर्सेस या नावाला सुपरस्क्रिप्ट हा इफेक्ट द्यायचा आहे. तर बघा स्लाइड क्रमांक 9 वर जायचं आहे. बघा इथं स्लाइड क्रमांक 9 आहे. त्याच्यामध्ये जे काही हेडिंग दिलं असेल टायटल, त्या टायटलला सिलेक्शन करा.
त्यानंतर इफेक्ट देण्यासाठी ते फॉन्टची सेटिंग इथून ओपन करायची आहे आणि कोणता इफेक्ट द्यायचा आहे, सुपरस्क्रिप्ट. तर बघा याच्यात मी सुपरस्क्रिप्ट दिलेला आहे. सुपरस्क्रिप्ट घ्या, त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. क्रिएट अ टास्क विथ सब्जेक्ट होम रिनोव्हेशन, स्टार्ट डेट 10 ऑगस्ट 2014 अँड ड्यू डेट दिलेली आहे. तर बघा आपल्याला याच्यातनं एक टास्क बनवायचा आहे. तर न्यू आयटममध्ये जा, टास्क घ्यायचा आहे. टास्क घेतल्यानंतर बघा याच्यातनी सब्जेक्ट दिलेला आहे सुरुवातीला. तर सब्जेक्टला कॉपी करा Ctrl+C आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाका. त्यानंतर स्टार्ट डेट आणि ड्यू डेट दिलेली आहे. तर दोन्ही डेट आपल्याला एकाखाली एक टाकायचे आहे. स्टार्ट डेटमध्ये टाकायचे अशा प्रकारे आणि ड्यू डेट आपली ड्यू डेटच्या जागी टाकायची आहे, म्हणजेच एंड डेटच्या जागी टाकायची आहे या ठिकाणी अशा प्रकारे. त्यानंतर बाहेर क्लिक करा, सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. क्रिएट अ लो प्रायोरिटी टास्क विथ सब्जेक्ट विजिट टू वेअर हाऊस म्हटलेलं आहे. तर आपल्याला एक टास्क बनवायचा आहे. तर बघा न्यू आयटममध्ये जा आणि इथून टास्क घ्यायचा आहे. प्रायोरिटी कोणती दिलेली आहे, लो. तर प्रायोरिटीमध्ये जा आणि इथून लो प्रायोरिटी घ्यायची आहे आणि ते सब्जेक्ट दिलेला आहे. तर सब्जेक्टला कॉपी करा Ctrl+C आणि सब्जेक्टमध्ये आपल्याला सब्जेक्ट टाकायचा आहे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. ओपन द लिंक www.worldsnewspapers.com इन युअर ब्राउझर म्हणत आहे. तर आपल्या दिलेल्या ब्राउझरमध्ये आपल्याला हे वेबसाईट ओपन करायची आहे, लिंक ओपन करायची आहे. तर बघा त्याचं उत्तर इथे ऑप्शन नंबर 2वर आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट. ओपन द लिंक www.iexplorer.com इन युअर ब्राउझर म्हणत आहे. तर या नावाची आपल्याला लिंक ओपन करायची आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3वर आहे. तर ऑप्शन नंबर 3वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं लो डिफिकल्टी लेवल 1 कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर लेवल 2 मीडियम डिफिकल्टी लेवल आपल्याला सोडवायचं आहे. तर त्याच्यामधले पहिले ऑब्जेक्टिव्ह घ्या. पहिला ऑब्जेक्टिव्हचा क्वेश्चन बघा. द माऊस पॉइंटर सीन ऑन द डेस्कटॉप इज ऑल्सो कॉल ॲज म्हटलेला आहे. तर त्याला आपण ॲरो पॉइंटरसुद्धा म्हटले जाते. डीमॉड्युलेशन इज द नेम ऑफ द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग फ्रॉम ॲनालॉग टू डिजिटल म्हटलेलं आहे. तर त्याला ट्रू आहे, त्याचं उत्तर ट्रू आहे. ऑल ऑफ द फॉलोइंग आर द टाइप्स मायक्रो कॉम्प्युटर्स एक्सपेक्ट म्हटलेलं आहे. तर याच्यातलं वेगळं कोणतं आहे बघा. तर याच्यातलं वेगळं आहे डेस्कटॉप आहे. मल्टीटास्किंग इज द ॲबिलिटी ऑफ द ऑपरेटिंग सिस्टीम टू रन मोर दॅन वन ॲप्लिकेशन ॲट अ टाईम म्हणत आहे. तर एकापेक्षा जास्त आपण ॲप्लिकेशन चालवू शकतो, त्याला मल्टीटास्किंग म्हटले जाते. तर ट्रू आहे. फॉलोइंग आर द टाइप्स ऑफ मोडेम्स एक्सपेक्ट म्हटलेलं आहे. तर त्याचं उत्तर वेगळं आहे, ते PDA आहे, बाकी सर्व आहे. व्हॉट इज द नेम ऑफ द सॉफ्टवेअर दॅट कॅन बी यूज फॉर डाटा प्रोटेक्शन इन विंडोज 10 म्हटलेलं आहे. तर डाटाचं प्रोटेक्शन करण्यासाठी आपल्याला याच्यातनी बिट लॉकर दिलेला आहे. तर बघा आपलं ऑब्जेक्टिव्ह झालेलं आहे आणि त्यानंतर प्रॅक्टिकल सोडवायचे आहे लेवल 2 मधले, ज्यामध्ये मीडियम डिफिकल्टीचे क्वेश्चन विचारलेले आहे. तर इथून चालू करा. मूव द फाईल प्रिंटर डॉक फ्रॉम हार्डवेअर फोल्डर टू हार्डवेअर टू एरिया म्हटलेलं आहे. तर हार्डवेअर फोल्डरमध्ये असलेले प्रिंटर या फाईलला आपल्याला हार्डवेअरमधल्या एरियामध्ये मूव्ह करा म्हणत आहे. तर हार्डवेअरमध्ये जा, प्रिंटर डॉक्युमेंट फाईलला सिलेक्शन करायचं आहे. मूव्ह करण्यासाठी राईट क्लिक करा आणि इथून त्याला कट करून घ्यायचं आहे. कट करून झालं त्यानंतर कशातनी पेस्ट करा म्हणते हार्डवेअरमधल्या एरियामध्ये. तर हार्डवेअरमध्येच आहो ऑलरेडी आपण, एरियामध्ये जा आणि याच्यातनी राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. मूव्ह द फाईल कीबोर्ड टेक्स्ट फ्रॉम द फोल्डर हार्डवेअर टू कलर टू अदर म्हणत आहे. तर आपल्याला हार्डवेअर फोल्डरमध्ये असलेले कीबोर्ड या फाईलला कलरमधल्या अदरमध्ये पेस्ट करा म्हणत आहे. तर हार्डवेअरमध्ये जा, कीबोर्ड फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून त्याला कट करून घ्यायचं आहे. कट केल्यानंतर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, कलर फोल्डर आहे त्यानंतर अदरमध्ये जायचं आहे आणि याच्यातनी कुठेही राईट क्लिक करून आपल्याला पेस्ट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. ओपन द फोल्डर सपोर्ट टू होम अँड डिलीट द फाईल माय अल्बम PPTX म्हटलेलं आहे.
तर सपोर्टमधल्या होम फोल्डरमध्ये जायचं आहे आणि माय अल्बम PPTX या फाईलला डिलीट करायचं आहे. तर सपोर्टमध्ये जा, होममध्ये जायचं आहे, या फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करून तिला डिलीट करायचं आहे इथून अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट अ ब्लँक कॉलम बिटवीन द एज अँड लोकॅलिटी कॉलम्स म्हटलेलं आहे. तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये आपल्याला एज आणि लोकॅलिटी कॉलमच्या मदतीने एक नवीन कॉलम इन्सर्ट करायचा आहे. तर एजच्या नंतर इथे क्लिक करा अशा प्रकारे. त्यानंतर लेआउटमध्ये जायचं आहे आणि इन्सर्ट राईटवर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. यू हॅव क्रिएटेड अ प्रोजेक्ट रिपोर्ट in MS Word for all the heading in the report you want to see have consist formatting. How will you apply formatting of celebration heading to summer flash heading using format painter म्हटलेलं आहे. तर एक आपण प्रोजेक्ट बनवलेला आहे MS वर्डमध्ये आणि त्याचं जे काय हेडिंग आहे ते एकसारखं आपल्याला एकसमान ठेवायचं आहे. तर सेलिब्रेशन या नावासारखं आपल्याला समर फ्लॅश या नावाला बनवायचं आहे. तर सेलिब्रेशन या नावाला सिलेक्शन करून घ्या, इथून फॉर्मॅट पेंटर घ्यायचं आहे आणि ज्या नावाला ते बनवायचं असेल त्या नावावर अशा प्रकारे क्लिक करा. तर बघा सर्व हेडिंग एकसारखं झालेलं आहे सेलिब्रेशनसारखं आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. इन द गिवन MS वर्ड डॉक्युमेंट चेंज द पेज कलर टू लाईट ब्लू म्हणत आहे. तर दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये आपल्याला पेजचा जो कलर आहे तो लाईट ब्लू करा म्हणत आहे. तर पेजवर एक क्लिक करा, कुठं पण डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे, पेज कलरमध्ये जा आणि त्यातून कोणता करायचा आहे लाईट ब्लू. तर यातून लाईट ब्लू घ्यायचा आहे कलर आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. इन द गिवन स्प्रेडशीट शो लिजंड एलिमेंट ॲट द राईट साईड ऑफ द चार्ट म्हटलेलं आहे. तर आपल्याला लिजंड एलिमेंट दाखवायचा आहे राईट साईडला. तर दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये म्हटलेलं आहे. तर स्प्रेडशीटमध्ये जाऊन आपल्याला चार्टवर क्लिक करायचं आहे. चार्टवर क्लिक केल्यानंतर इथे डिझाईन टॅब आलेला आहे. तर डिझाईन टॅबमध्ये जा, ॲड चार्ट एलिमेंटमध्ये जायचं आहे आणि इथून लिजंड घ्या आणि लिजंड घेतल्यानंतर आपल्याला कोणत्या साईडला दाखवायचं आहे राईट साईडला. तर इथून राईटवर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. अरेंज एक्सेल डाटा बाय सॉर्टिंग कॉलम बी पर्टिक्युलर इन A to Z म्हणजेच लोएस्ट टू हायेस्ट ऑर्डर म्हटलेलं आहे. तर आपल्याला दिलेल्या एक्सेल स्प्रेडशीटमध्ये कॉलम बीला सॉर्ट करायचा आहे A to Z मध्ये. तर कॉलम बीला सिलेक्शन करून घ्या, कुठून सांगितलं आहे पर्टिक्युलरपासून. तर पर्टिक्युलरपासून जेवढे काही याच्यातनी सामानाची लिस्ट दिली असेल तेवढे याला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर एडिटिंगच्या ग्रुपमध्ये जाऊन सॉर्ट अँड फिल्टरमध्ये जायचं आहे आणि याच्यातलं आपल्याला A to Z नावाचं याच्यातून सॉर्ट अँड फिल्टर इथून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सॉर्ट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट आर्क इन द फर्स्ट स्लाईड म्हटलेलं आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये आर्क नावाचा आपल्याला काय घ्यायचं आहे, शेप घ्यायचा आहे. तर पहिल्या स्लाईडवर जा, इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे, शेपमध्ये जा आणि त्यातून आर्क नावाचा शेप घ्यायचा आहे आणि ड्रॅग करून ते काढा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. इन द गिवन प्रेझेंटेशन क्रिएट डुप्लिकेट स्लाईड फॉर द थर्ड स्लाईड म्हणत आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये तिसऱ्या स्लाईडची डुप्लिकेट स्लाईड तयार करा म्हणत आहे. तर तिसऱ्या स्लाईडला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे, राईट क्लिक करा आणि इथे डुप्लिकेटचा ऑप्शन्स दिलेला आहे. तर इथूनही तुम्ही डुप्लिकेट करू शकता आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट क्यूब 3D ऑब्जेक्ट इन द फर्स्ट स्लाईड म्हणत आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये एक क्यूब घ्यायचा आहे आणि त्याला 3D मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर पहिल्या स्लाईडमध्ये क्लिक करा, इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे, शेपमध्ये जा, शेपमध्ये गेल्यानंतर बघा इथे क्यूब दिलेला आहे. त्याच्यातून क्यूब घ्या, ड्रॅग करून ते काढायचं आहे आणि त्याला 3D ऑब्जेक्ट देण्यासाठी शेप इफेक्टमध्ये जा, 3D रोटेशनवर क्लिक करायचं आहे आणि त्यातून कोणतंही रोटेशन घ्या आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. क्रिएट अ न्यू कॉन्टॅक्ट विथ नेम रंजित नेम दिलेला आहे, त्यानंतर कॉन्टॅक्ट नेम दिलेला आहे, कंपनीचं नाव दिलेलं आहे आणि जॉब टायटल मिळून आपल्याला एक कॉन्टॅक्ट बनवा म्हटलेलं आहे. तर न्यू आयटममध्ये जा, कॉन्टॅक्टमध्ये जायचं आहे, याच्यातनी नेम दिलेला आहे. तर जे नेम नाव दिलं असेल ते नावाला कॉपी करा आणि फुल नेमच्या जागी फुल नेम टाका. त्यानंतर कंपनीचं नाव दिलेलं आहे तर कंपनीचं नावसुद्धा कॉपी करा आणि कंपनीच्या पुढं कंपनीचं नाव टाका. त्यानंतर याच्यातनी जॉब टायटल दिलेला आहे तर जॉब टायटलला कॉपी करा, जॉब टायटलच्या पुढं जॉब टायटल टाका. अशा प्रकारे सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट.
फ्रॉम द गिवन वेबसाईट व्ह्यू द मेसेज फ्रॉम द इनबॉक्स फोल्डर म्हटलेलं आहे. तर दिलेल्या वेबसाईटमधून आपल्याला इनबॉक्समधले मेसेज पाहायचे आहे. तर त्याचं उत्तर बघा. तर त्याचं उत्तर 4 नंबरला आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, ओपन द वेब पेज www.mkcl.org अँड ॲड इन टू युअर फेवरेट लिस्ट म्हटलेलं आहे. तर वेब पेज आपल्याला फेवरेटमध्ये ॲड करायचं आहे. तर त्याचं उत्तर पहिलंच आहे आणि त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं लेवल 2 सुद्धा कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर शेवटचं लेवल 3 आपल्याला सोडवायचं आहे. तर पहिले ऑब्जेक्टिव्ह सोडून घेऊया. 4 ways of connecting a computer to a projector as show below, which one is made up म्हटलेलं आहे. तर यातलं कोणतं नाही आहे बघा. तर हे 4 नंबरचं आहे, बाकी सर्व असतात. तर 4 नंबरवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. द 3 parts ऑफ ॲन ईमेल मॅसेज आर म्हणत आहे. तर ईमेलचे 3 कोणकोणते गोष्टी असते बघा त्याच्यामध्ये. हेडर, मॅसेज आणि सिग्नेचर. तर हे 3 गोष्टी आहे. त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. व्हॉट हॅपन व्हेन द लीड ऑफ द स्कॅनर इज नॉट क्लोज प्रॉपरली व्हील स्कॅनिंग फोटोग्राफ द स्कॅन फोटो विल बी म्हणत आहे. तर त्याचं उत्तर अस्पष्ट और धुंद आहे. अशा प्रकारे आपला ऑब्जेक्टिव्ह झालेला आहे. त्यानंतर शेवटचे 7 क्वेश्चन सोडवायचे आहे प्रॅक्टिकलचे. तर इथून चालू करा. क्रिएट अ न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट फाईल विथ नेम भारत टेक्स्ट ॲज सपोर्ट फोल्डर म्हणत आहे. तर सपोर्ट फोल्डरमध्ये असलेले सपोर्ट फोल्डरमध्ये आपल्याला भारत टेक्स्ट या नावाने एक नवीन टेक्स्ट डॉक्युमेंट बनवायचं आहे. तर सपोर्टमध्ये आलो आपण. त्यानंतर राईट क्लिक करा इथे खाली जागेवर, न्यूमध्ये जायचं आहे. त्यानंतर याच्यातनी आपल्याला काय बनवा म्हणते, टेक्स्ट डॉक्युमेंट बनवा म्हणते. तर टेक्स्ट डॉक्युमेंटवर क्लिक करा आणि त्याला भारत असं नाव द्यायचं आहे. अशा प्रकारे बाहेर क्लिक करा. एक्सटेन्शन द्यायचं नाही .txt आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट इन्सर्ट हायपरलिंक टू द वर्ड कीबोर्ड अँड लिंक धिस टू www.yahoo.com वेब पेज म्हणत आहे. तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये कीबोर्ड या शब्दाला या नावाची लिंक आपल्याला त्याला जोडायची आहे. तर ज्या नावाची लिंक जोडायची असेल ते नाव मी कॉपी करून घेतो. इथून कीबोर्ड या शब्दावर डबल क्लिक करून सिलेक्शन करून घ्यायचं आहे. इन्सर्ट टॅबमध्ये जा. इन्सर्ट टॅबमध्ये गेल्यानंतर बघा याच्यातून आपल्याला लिंक हा ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आणि त्या ॲड्रेस बॉक्समध्ये तो ॲड्रेस पूर्ण टाका. त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, इन द गिवन स्प्रेडशीट इन्सर्ट हायपरलिंक टू द हेडिंग ग्लोबल स्टेशनरी सेंटर अँड लिंक धिस www.yahoo.com म्हणत आहे. तर आपल्याला ग्लोबल स्टेशनरी सेंटर या हेडिंगला हायपरलिंक द्यायचे आहे. तर त्या हेडिंगला सिलेक्शन करा. इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे, लिंकमध्ये जा आणि लिंकमध्ये जाऊन बघा ही लिंक कॉपी करा इथून आणि ॲड्रेसच्या बॉक्समध्ये जाऊन ती लिंक टाकायची आहे आणि त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा, इन द गिवन स्प्रेडशीट यूज इफ फंक्शन इन सेल N4 अँड शो रिझल्ट ट्रू इफ द व्हॅल्यू इन सेल J4 इज ग्रेटर दॅन 50 म्हटलेलं आहे. तर दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये N4मध्ये आपल्याला इफ फंक्शन्स वापरून J4ची किंमत 50पेक्षा अधिक असेल तर रिझल्ट आपल्याला ट्रू दाखवा म्हणत आहे. तर N4मध्ये क्लिक करा, बरोबरचे चिन्ह घ्यायचं आहे, आय आणि F टाईप करा. त्यानंतर इफ टाईप केलं त्यानंतर शिफ्ट दाबून ओपन ब्रॅकेट घ्यायचं आहे. ओपन ब्रॅकेट घ्या. J4ला सिलेक्शन करायचं आहे. J4ची किंमत 50पेक्षा जास्त दाखवण्यासाठी ग्रेटर दॅन घ्या आणि त्याच्या पुढं 50 टाईप करायचं आहे. कॉमा द्या. डबल इन्टेड कॉमातनी आपल्याला कोणता शब्द लिहायचा आहे, ट्रू. तर ट्रू शब्द टाईप करा. अशा प्रकारे डबल इन्टेड कॉमा द्या आणि त्यानंतर ब्रॅकेटसुद्धा पूर्ण करायचं आहे आणि एक एंटर करा. तर बघा J4ची किंमत 50पेक्षा जास्त आहे म्हणून इथं ट्रू आलेलं आहे आणि J4ची किंमत कमी असेल तर इथं फॉल्स येईल आपल्याला. अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट वन मोर ब्लँक स्लाइड अँड देन मेक द रिझल्ट रूलर्स ऑफ म्हटलेलं आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये एक नवीन ब्लँक स्लाइड इन्सर्ट करा म्हणते. तर न्यू स्लाइडमध्ये जा आणि एक ब्लँक स्लाइड घ्या आणि मग रूलर्स ऑफ करा म्हणत आहे. तर त्यासाठी व्ह्यू टॅबमध्ये जा.
रुलर्सला चालू करा आणि इथून बंद करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, सेट ॲन अपॉइंटमेंट इन द कॅलेंडर ॲज मीटिंग ऑफ स्टाफ 8 AM, मीटिंग विथ प्रेसिडेंट 10 AM अँड मीटिंग विथ प्रिन्सिपल 12 PM ऑन डेट 15 नोव्हेंबर 2009 म्हटलेलं आहे. तर दिलेल्या आपल्या कॅलेंडरमध्ये आपल्याला 3 अपॉइंटमेंट बनवायचे आहे. तर 3 अपॉइंटमेंट बनवण्यासाठी बघा इथे डेट एकच दिलेली आहे, कारण एकाच दिवसाची आपल्याला अपॉइंटमेंट बनवायची आहे. तर न्यू आयटममध्ये जा, अपॉइंटमेंट घ्यायची आहे, डेट टाका. सुरुवातीलाच डेट टाकलेली आहे. त्यानंतर इथे सब्जेक्ट दिलेला आहे मीटिंग ऑफ स्टाफ. तर सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाकायचा आहे. किती वाजता म्हटलेलं आहे? सकाळचे 8 AM. तर याच्यातनी 8 AM घ्या. तर इथून 8 AM घ्यायचं आहे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा. पुन्हा आपल्याला नवीन बनवायची आहे दुसरी. तर न्यू आयटममध्ये जा, अपॉइंटमेंट घ्यायची आहे. त्यानंतर अपॉइंटमेंट घेतली. दुसरा जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाकायचा आहे. 10 AM म्हटलेलं आहे. तर याच्यातनी 10 AM घ्या. सकाळचे 10 सांगितलेलं आहे, तर सकाळचे 10 AM घ्यायचे आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यातनी डेट दिलेली आहे. तर जी डेट दिली असेल ती डेट याच्यामध्ये टाका आणि त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे. 2 झालेले आहे. पुन्हा तिसरी बनवण्यासाठी न्यू आयटममध्ये जा, अपॉइंटमेंट घ्यायची आहे, डेट आपण तेच टाकायची आहे, डेट तेच टाका. तिसरा जो सब्जेक्ट आहे तो कॉपी करून घ्या आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाकायचा आहे. आणि किती वाजता म्हटलेलं आहे? 12 PM. तर याच्यातून आपल्याला 12 PM घ्यायचे आहे. तर यातून 12 PM घ्या. सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. आणि शेवटचा क्वेश्चन बघा. विजिट द वेबसाईट www.gmail.com अँड लॉग इन युजिंग युजर नेम, माय मेल अँड पासवर्ड ॲज पासमी म्हटलेलं आहे. तर दिलेल्या वेबसाईटमध्ये आपल्याला जीमेल ओपन करायचं आहे युजर नेम आणि पासवर्ड टाकून. तर याचं उत्तर आहे बघा 4 नंबरला आहे. आणि त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड करायचं आहे आणि पाहूया आपले किती क्वेश्चन्स करेक्ट आलेले आहेत. तर तोपर्यंत चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तर याच्यामध्ये बघा ऑब्जेक्टिव्हचे आपले 3 चुकलेले आहे आणि प्रॅक्टिकलचे 2 चुकलेले आहे, म्हणजे 5 क्वेश्चन्स आपले चुकलेले आहे. जे क्वेश्चन चुकलेले असेल मी त्याचं उत्तर याच्यात मी तुम्हाला शो करतो. तर बघा क्वेश्चन नंबर 3 चुकला आपला ऑब्जेक्टिव्हचा. मूव्हिंग अराउंड द वेब फ्रॉम वन साईड टू अनदर इज रेफर टू. याचं उत्तर होतं नेव्हिगेटिंग. त्यानंतर आहे ऑल ऑफ द फॉलोइंग आर द टाइप्स ऑफ मायक्रो कॉम्प्युटर एक्सपेक्ट म्हटलेलं आहे, तर त्याचं उत्तर होतं मेन फ्रेम. आणि एक आपला ऑब्जेक्टिव्ह बघा. व्हॉट हॅपन वेन द लीड ऑफ स्कॅनर इज नॉट क्लोज प्रॉपरली विल स्कॅनिंग अ फोटोग्राफ द स्कॅन फोटो विल बी. तर याचं उत्तर होतं व्हाईट अँड ब्लर. आणि आपले 2 प्रॅक्टिकलचे बघा. तर याचं उत्तर होतं बघा हे वालं होतं. आणि शेवटचं प्रॅक्टिकल बघा हे वालं होतं. तर याचं उत्तर हे होतं. तर अशा प्रकारे आपली फायनलची एक्झाम संपूर्ण झालेली आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला 11 जून या दिवशी एक्झाम सोडवायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय.